नमस्कार मित्रांनो, उसटणे मैदानामध्ये एक आपल्याला प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेली आपला 30 गावचा शंकर आणि पिस्टन पळालेला. तर चला दादांशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्ते. तुम्ही बघ दादा, ओळख सांगायची तर गरज नाही. सध्या बघतोय आपला शंकर एकदम टॉपला पळतोय आणि चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये पळतोय. आज पण एक चांगली गाडी झाली, सांगा ना गाडीबद्दल. हो, गाडी आमची चांगली आली. आज व्हॉट्सअपवर कालच जमवलेली आम्ही. हम्म. आम्हाला जोड होते आपले गोटचा पिंट्या म्हणून. चांगली गाडी झाली. काय सांगाल स्पीड बद्दल या गाडीच्या? स्पीड म्हणजे आम्ही आल्याला शंकरचा मथुरवर एक फेरा काढला पहिले. मग नंतर शर्यत काढली. शर्यतीला भरपूर उशीर झाला, म्हणजे आम्हाला 3 तास आम्ही खालीच होतो. ओके. दादा, फेऱ्याबद्दल काय सांगाल? कारण का अक्षरशः मथुर सोबत पळण्यासाठी सगळी जण वेट करत असतात आणि तुमचा आणि राहुल दादांचे एकदम जवळचे संबंध, आणि शेवटी पैरा घडून आला आणि एक गाडी चांगली पळाली. काय सांगाल? नाही नाही नाही, राहुल भाऊजीने पहिलेच सांगितलेला की आपण फेरा टाकू. तो देसाईच्या मैदान टाकणार होतो, पण राहुल भाऊ म्हणते आपले ते 2 शर्ती करायचे आहेत, तिथे फेरा टाकणार नाही आम्ही. आपण पुढच्या उसाटण्या मैदानात फेरा टाकू. मग आज तो योग जुळून आला. काय सांगाल मथुर बद्दल? सध्या आली बघतोय की चर्चेमधला नंदी, म्हणजे हार असो किंवा जीत असो, सगळी प्रेक्षक त्याच्यासाठी वाट बघत असतात आणि त्याच्यासोबत पळण्याचं भाग्य आपल्या शंकरला लाभलं. काय नाही नाही, सांगाल? मथुर मथुर म्हणजे आपला मुंबईचा बिंजोरचा कालीज आहे. त्याच्याबरोबर पळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबरोबर जो बैल पळतो त्याचं नाव पण होतो. आणि तसं मला तर वाटतं आपल्या शंकरचं पण नाव एक बिनजोड क्षेत्रामध्ये एक वरती आहे आणि 3 फेऱ्यामध्ये पण चांगलं पळतोय. काय सांगाल? नाही नाही नाही, शंकरचा आता आमचा लागोपाठ 6वा का 7वा गुलाल आहे. फक्त एक गाडी आमची लॉबी टच झाली. म्हणजे दादा बघतोय आपली तिस्कर फॅमिली, म्हणजे आपले सगळे सोबतच असतात. पोरांबद्दल काय सांगाल? नाही नाही नाही, आता भरपूर पोरं होते. आता तुम्ही आम्हाला रस्त्यात बघितला म्हणून तिथे भेटून सर्व पोरं गेले, निघून गेले. बैल वगैरे भरले. आम्ही शहरात झाली, जास्त वेळ थांबत नाही. इथे शहरात झाली, थोडा वेळ थांबतो, 10-15 मिनिटं बैल भरून लगेच पाठवतो. दादा मथुर सोबत पळणार आहे, पोरांना माहित झालं, पोरांचा आनंद काय होता? नाही नाही नाही, आता पोरं म्हणजे ज्यांची परीक्षा होते ते पेपर जसे दिले तर इकडे आले, घरी पण नाही गेले ते पोरं. हा 12चे पेपर होते ना. दादा कशा प्रकारे धन्यवाद करताय संपूर्ण आपल्या राहुल दादांना असेल, शुभम दादाला? कारण का बघा सगळी जण वेट करत असतात ना, शंकर चांगला पळाला त्याच्यासोबत. चांगला पळाला म्हणजे आम्ही जसं मैदानात आलो, गाडी लावली मी, मला गौरव भेटला, गौरवाने. बोलतं भाऊजी, बोलतं तुम्हाला फोन करतो, थांबा. फोन करतो, मी समजलं म्हणजे फेरा टाकायचा असेल. थोड्या गौरव भाऊजीचा फोन आला की असंच आहे, शंकराला काढा, आपण फेरा टाकून घेऊ. आणि अक्षरशः एक चांगला फेरा पळाला. येणाऱ्या काळामध्ये कधी आपल्याला ही जोडी पुन्हा एकदा एक बिनजोड करताना दिसेल? नाही नाही, लवकरच दिसेल. राहुल भाऊजी म्हणाले पळू गाडी, आपण मागेच होता पळवणार होतो, पण काही मथुर पण वर असतो, आपलं शंकर कधी वर असतो, कधी खाली असतो, त्याच्याने योग जुळून आला. पण पुढे लवकरच गाडी आपण पळू इथे मुंबईमध्ये. दादा शंकरला बघा तुम्ही खूप म्हणजे वेद यातनातून बाहेर काढलेलं आहे, खूप त्याच्याकडनं आशा अपेक्षा ठेवलेल्या, म्हणजे आज तो खरं त्याच्या अशा अपेक्षांवर खरा उतरतोय. काय सांगाल? नाही नाही नाही, जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्याकडनं अपेक्षा केलेली म्हणजे आज आम्हाला गुलाल पाहिजेच, त्यामुळे तो म्हणजे गुलाल घेतोच. आणि दादा आजची गाडी पण एक बघायला गेली तर एक मोठ्या नंदी सोबत होता. गोटचा पिंट्या पण आता सध्या बघतोय आपण चांगला पळतोय. त्या नंदीबद्दल काय सांगाल? गोटचा पिंट्या, आता मला काल आम्ही व्हॉट्सअप शहरात म्हणजे मला 4-5 जणांचे फोन आले की दादा तू मोठी गाडी पकडली, असं मला पकडली, आता होईल ते होईल. तर आज मैदान समजलं की त्याला चंदर निघालेला ना, चिक्क्या नसरापूरचा चिक्क्या. बोला होईल ते होईल, त्याने पण मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या चिक्क्याने. बघू, चला एक मैत्रीपूर्ण शहरात आपण केलो. बोला आजचा आनंद कसा आहे तुम्हाला? नाही ना, भरपूर आनंद. जेव्हा म्हणजे जेव्हा गाडी सुटली, शंकरना पिस्टनची गाडी अशी निघाली खालनं, मग झालं म्हणजे निकाल म्हणजे. ओके. दादा आज एक चांगला गुलाल झाला. चला दादांशी बोलतो जरासा. कुशल भाईच्या. भाऊ नाव काय तुझं? माझं नाव तेजस. कसा आनंद आहे आज तुमचा? नाही, खूप आनंद आहे. मी काल व्हॉट्सअप गाडी जमवली, म्हणजे जमवली, 2-3 जणांना विचारला, तर बोलते तुमची गाडी नाही होणार. मी बोल कशी नाही होत, आम्ही बघू, खेळून बघू. बोला आज बी आपल्याला समजायचं ना आपला नंदी काय बोलतो ते. बरोबर आहे. त्यामुळे खेळलो गाडी त्यांच्याशी. भाऊ शर्यतीच्या अगोदरचा जो नियोजन होता मथुर सोबत, कोणी केला होता आणि कसा केला होता? तो दादांनीच केलेला. हा, दादांनी केलेला, गौरव सोबत बोलणं करून. राहुल भाऊजी आमच्या नात्यामध्येच आहे. मागे बर्थडेला बरोबर, आपण सोबत बघितलेलं दादांना. तर चला दादा, तुम्हाला शुभेच्छा देतो. आता जायचं पण वेळ झालाय. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू.